नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही उन्हाच्या तीव्र झळांनी त्रस्त असाल, जर तुम्ही चातकासारखी पावसाची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी या घडीची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पुढील 72 तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच धोक्याचे ठरणार आहेत। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। हवामान क्षेत्रातील अत्यंत विश्वासू नाव प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी पुढील 72 तासांसाठी महाराष्ट्राला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे। राज्यातील तब्बल 10 जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोरदार फटका बसणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पण शेतकरी मित्रांनो, घाई गडबडीत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका। हा पाऊस मान्सूनचा आहे की अवकाळी आहे? या पावसानंतर लगेच पेरणी करायची की नाही? कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी दृश्य पाऊस होऊ शकतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी शेतकऱ्यांना नेमका कोणता मोलाचा संदेश दिला आहे, जो तुमचे लाखो रुपयांचे नुकसान वाचवू शकतो? हा व्हिडिओ केवळ एक बातमी नाही, तर तुमच्या संपूर्ण हंगामाचं गणित ठरवणारा आहे। जो शेतकरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार नाही, त्याला पेरणीच्या बाबतीत मोठा फटका बसू शकतो, त्याला हवामानाच्या बाबतीत मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर आणि संपूर्ण हवामानाचा अंदाज मिळून जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान आहे ते नुकसान होणार नाही, कारण तुम्ही आता हा व्हिडिओ पाहत आहात। तर शेतकरी मित्रांनो, सध्या जूनचा महिना सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा पारा 40 अंशाच्या पार गेला आहे। शेतकरी, लहान मुलं, नागरिक सगळेच उन्हाने हैराण झाले आहेत। काही ठिकाणी विहिरींचे पाणी आटले आहे, तर काही ठिकाणी पाण्याच्या टँकरची सोय करणं भाग पडत आहे। पण आता अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात झालेल्या मोठ्या बदलांमुळे हवामानात अचानक युटर्न आला आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी स्पष्ट सांगितलं आहे की शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, आता निसर्ग आपल्याला दिलासा देणार आहे। पण हा दिलासा मिळतानाच काही भागात मात्र निसर्गाचा कोप पाहायला मिळू शकतो। पुढील 72 तासांमध्ये हवेचा दाब वेगाने बदलत असून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने झुकले आहेत। यामुळे पुढील 3 दिवस म्हणजेच तब्बल 72 तास महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांवर ढगाची दाटी होणार आहे आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे। पण हे 10 जिल्हे कोणते आहेत? तुमच्या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे का? चला आपण जिल्ह्यावर आणि विभागावर संपूर्ण विश्लेषण पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी सांगितलेल्या त्या 10 महत्त्वाच्या जिल्ह्यांची नावे, जिथे पुढील 72 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे। यामध्ये काही जिल्हे आपण एकत्र जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपला वेळ वाचेल, शेतकऱ्यांचा वेळ वाचेल। नंबर 1, कोल्हापूर, सांगली आणि सातारा म्हणजेच दक्षिण महाराष्ट्र। दक्षिण महाराष्ट्रातील या तीनही जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या सरी अत्यंत तीव्र असणार आहेत। म्हणजेच पुढील 3 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोल्हापूर, सांगली आणि सातारा म्हणजेच दक्षिण महाराष्ट्रात वर्तवण्यात आलेला आहे। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांच्या मते सांगली आणि सातारा येथील दुष्काळी पट्ट्यातही पुढील 72 तासात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडेल। कोल्हापूरच्या डोंगराळ भागात घाटावर जोरदार वारे वाहतील। आता शेतकरी मित्रांनो, नंबर 2 चा जिल्हा येतो सोलापूर आणि धाराशिव। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याला गेल्या काही दिवसात उन्हाचा प्रचंड तडाखा बसला आहे। पण आता पुढील 72 तासात या भागात विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस पडणार आहे। येथील शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके किंवा जनावरांची सुरक्षा राखणे अत्यंत गरजेचं आहे, कारण शेतकरी मित्रांनो, IMD ने म्हणजेच हवामान खात्याने देखील या भागासाठी इशारा दिला आहे। नंबर 3 चा जिल्हा आहे लातूर आणि नांदेड। मराठवाड्याचे हे 2 प्रमुख जिल्हे पंजाबराव ढग यांच्या अंदाजानुसार
लातूर आणि नांदेड जिल्ह्यांच्या काही भागात लोकल क्लाउड फॉर्मेशन म्हणजेच स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होईल। त्या ढग निर्मितीमुळे कमी वेळात जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने असू शकतो। त्यामुळे लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये अति काळजी घेणं गरजेचं राहणार आहे। नंबर 4 चा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना। मध्य महाराष्ट्रात येणाऱ्या या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मागील काळात पावसाने पाठ फिरवली होती, परंतु पुढील 72 तास या दोन्ही जिल्ह्यांसाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहेत। धुळीच्या वादळासह येथे मुसळधार पाऊस हजेरी लावेल, ज्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण होणार आहे। मित्रांनो, आता 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे अहिल्यानगर आणि नाशिकचा काही भाग। नाशिकचा पूर्व भाग आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। विशेषतः नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विजा पडण्याच्या घटना घडू शकतात। त्यामुळे हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी स्थानिक पातळीवर राहणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। आता शेतकरी मित्रांनो, एकत्र आपण पाहिले हे 10 जिल्हे जिथे पुढील 3 दिवस म्हणजेच 72 तास सर्वात महत्त्वाचे ठरणार आहेत, जिथे पुढील 72 तासात मुसळधार ते अतिमुसळधार व गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल। हा प्रश्न की पुढील 72 तासात पाऊस पडणार आहे, हा नेमका मान्सूनचा पाऊस आहे की मान्सून पूर्व अवकाळी पाऊस आहे? हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी यावर अत्यंत सोप्या भाषेत पडदा टाकला आहे। हा पाऊस म्हणजे मान्सूनच्या आगमनाची नांदी आहे। काही जिल्ह्यांमध्ये मान्सून अधिकृतपणे दाखल झाला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने वादळी पाऊस पडत आहे। हा पाऊस सलग पडणारा रिमझिम पाऊस नसून अवघ्या 1 ते 2 तासात जोरदार बॅटिंग करणारा पाऊस ठरणार आहे। यात सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे विजांचा कडकडाट। हवामान अभ्यासक पंजाबराव ढग म्हणतात की पुढील 72 तासात ढगांचा गडगडाट खूप जास्त असेल। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करताना किंवा प्रवास करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। आता शेतकरी मित्रांनो, येऊया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे। हा भाग प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या डोक्यात पक्का करून ठेवावा। पाऊस पडणार म्हटल्यावर आपल्या शेतकरी बांधवांची लगबग सुरू होते। बाजारातून बियाणे आणणे, खते आणणे आणि पेरणीची तयारी सुरू करणे। पण प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी थेट आणि स्पष्ट शब्दात धोक्याचा इशारा दिला आहे। शेतकऱ्यांनो, पहिल्याच पावसात पेरणीची घाई अजिबात करू नका। आता तुम्ही म्हणाल, का करू नये? आम्ही तरी दरवर्षी याच वेळी करतो। त्यामागे काही शास्त्रोक्त कारण आहे। मातीतील उष्णता, जमीन अजूनही उन्हाने प्रचंड तापलेली आहे। पहिल्या पावसामुळे जमिनीच्या वरच्या थराला पाणी मिळेल, पण आतली जमीन गरमच असते। अशा परिस्थितीत जर तुम्ही पेरणी केली तर बियाणे जमिनीतील उष्णतेमुळे सडून जाण्याची 90% शक्यता असते। त्यामुळे जोपर्यंत तुमच्या भागात कमीत कमी 75 ते 100 मिलीमीटर म्हणजेच जोपर्यंत माती 4 इंच खोलवर ओलावा दिसत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, कारण दुबार पेरणीचे संकट येऊ शकते। जर घाईघाईत पेरणी केली आणि त्यानंतर पावसाने पाठ फिरवले, पावसाचा खंड पडला तर बियाणे उगवणार नाही। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येईल, ज्यामुळे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान होऊ शकते। त्यामुळे हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांचा सल्ला आहे की या 72 तासांचा पाऊस पडू द्या, जमीन थंड होऊ द्या आणि त्यानंतर जेव्हा हवामान विभाग अधिकृतपणे सांगेल तेव्हाच पेरणीला सुरुवात करा। शेतकरी मित्रांनो, हा 72 तासांचा काळ जसा जमिनीला सुकावणारा आहे तसाच तो काही बाबतीत काळजी घेण्याचाही आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी सुचवलेल्या या गोष्टी नक्की पाळा। नंबर 1, जनावरांची काळजी घ्या। पाऊस सुरू असताना जनावरांना खुल्या मैदानात किंवा झाडाखाली बांधू नका। विजा पडण्याचा धोका झाडांवर जास्त असतो। नंबर 2, इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरक्षित ठेवा। ग्रामीण भागात विजा कडकडत असताना घरातील टीव्ही, फ्रीजचे प्लग काढून ठेवा
नंबर 3, शेतातील मालाचे नियोजन. जर तुमचा शेतातील माल शेतावर उघड्यावर पडला असेल तर तो सुरक्षित ठिकाणी हलवा किंवा ताडपत्रीने झाकून ठेवा. थोडक्यात सांगायचे झाले तर पुढील 72 तास महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. उन्हाळा संपून आता पावसाळा सुरू होत आहे. पाऊस शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणार यात काडी मात्र शंका नाही, पण आपल्याला संयम आणि सावधगिरी बाळगावी लागेल. शेतकरी मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला? तुमच्या जिल्ह्यात सध्या वातावरण कसे आहे? कडक ऊन आहे की ढगाळ हवामान आहे? तुमच्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा, जेणेकरून आम्हाला पुढील भागात अपडेट देता येतील. हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या शेतकरी बांधवांच्या ग्रुपवर आत्ताच शेअर करा, जेणेकरून एखाद्या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान वाचू शकतं, एखाद्या शेतकऱ्याचा जीव वाचू शकतो. ज्यामुळे हवामान अंदाज लवकरात लवकर समजणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर कराल असा आम्हाला विश्वास आहे. सावध रहा, सतर्क रहा. भेटूया पुन्हा एकदा अशाच हवामान अंदाजासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.